श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री श्री गुरुभ्यो नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये भजे श्रीचक्रमरमध्यम् अनघावल्लभं गुरुं शक्तिपातप्रणेतारं देवी तादात्म्यसिद्धये महापद्मवनान्तस्थे कारणानन्दविग्रहे सर्वभूतहिते मातः एहि एहि परमेश्वरी ऐं ह्रीं श्रीं श्रीमात्रे नमः। श्री गुरुदेव दत्त। सौंदर्य लहरी समुदायावरील सर्व अभ्यासकांचं आणि श्रीविद्या उपासकांचं या ठिकाणी स्वागत आहे। नमस्कार। सौंदर्य लहरी श्लोक क्रमांक 12। मागील श्लोकामध्ये आचार्य श्री महाराजांनी श्रीयंत्राचं सांगोपांग वर्णन केल्यानंतर आता या ठिकाणी ते त्या श्रीयंत्राची स्वरूप असणारी श्री चक्राधिष्ठित यंत्र हा जिचा देह आहे अशा श्रीविद्येच्या संप्रदायेश्वरी असणाऱ्या महात्रिपुरसुंदरी देवीच्या दैवी स्वरूपाचं सौंदर्याचं वर्णन करत आहेत। श्लोक क्रमांक 12। त्वदीयं सौंदर्यं तुहिन गिरिकन्ये तुलयितुं कवीन्द्राः कल्पन्ते कथमपि विरिञ्चि प्रभृतयः यदा लोकौत्सुक्यात् अमरललनायान्ति मनसा तपोभिर्दुष्प्रापाम् अपि गिरिशशायुज्य पदवीम् त्वदीयं सौंदर्यं तुहिन गिरिकन्ये तुलयितुं कवीन्द्राः कल्पन्ते कथमपि विरिञ्चि प्रभृतयः यदा लोकौत्सुक्यात् अमरललनायान्ति मनसा तपोभिर्दुष्प्रापाम् अपि गिरिशसायुज्य पदवीम्। अन्वय। हे तुहिन गिरिकन्ये त्वदीयं सौंदर्यं तुलयितुं विरिञ्चि प्रभृतयः कवीन्द्राः कथमपि कल्पन्ते यद्यस्मात् कारणात् अमरललनाः आलोकौत्सुक्यात् तपोभिः दुष्प्राप्याम् अपि गिरिशसायुज्य पदवीं मनसा यान्ति। अतिशय सुंदर असं वर्णन या ठिकाणी आचार्य महाराज करतात। आपण पाहू याचा अर्थ काय। हे तुहिन गिरिकन्ये, तुहिन म्हणजे हिम बर्फ, तर तुहिन त्याचा गिरी म्हणजे बर्फाचा पर्वत म्हणजे हिमालय, त्याची कन्या ही महात्रिपुरसुंदरी गौरी जी आहे, हे हिमपर्वताची कन्या, हे पर्वतराज तनये आई त्रिपुरसुंदरी त्वदीयं सौंदर्यं तुलयितुं, तुझ्या सौंदर्याची तुलना करण्यासाठी, तुझं वर्णन, तुझी स्तुती करण्यासाठी,
तुझ्या सौंदर्याची तुलना करण्यासाठी, म्हणजे तू कशी दिसतेस हे प्रथम पाहण्यासाठी. विरिंची प्रभृतयः, विरिंची म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव हे सृष्टीतले आद्य कवी आहेत, ज्यांनी वेद प्रकट केले आणि त्यांना चारही मुखांनी ते चारी वेद सांगतात. त्यामुळे ते महाकवी आहेत, आद्य कवी आहेत. म्हणून त्यांची या ठिकाणी प्रतिकात्मक नाव घेतलेलं आहे ब्रह्मादी. आदीमध्ये देवतांमधील जे विद्वान समजले जातात, बृहस्पती, विष्णू इत्यादी देवता. विरिंची प्रभृतयः कवींद्राः, कवींमध्ये श्रेष्ठ असणारे ब्रह्मादिक देवता देखील तुझे वर्णन करण्यास, तुझी स्तुती करण्यास, तुझ्या सौंदर्याचे यथार्थ शब्दांकन करण्यास कसे तरी कथमपि कल्पन्ते, तर कसे तरी बहुप्रयासाने कसे तरी समर्थ होतात. तर या ठिकाणी कल्पन्ते किम असं आपण एका ठिकाणी हे करतात. तर एवढे मोठे कविश्रेष्ठ असून सुद्धा तुझ्या सौंदर्याचं ते यथार्थ वर्णन करतात काय, करण्यास समर्थ होतात काय, नाही होत. तर याच कारणाने यद्यस्मात् कारणात, ह्या कारणामुळेच अमर ललनाहा, म्हणजे अमरा निर्जरा देवाहा. तर अमर म्हणजे देवता, ज्या कधीही मृत होत नाहीत, नेहमी अमर असतात. तर त्यांच्या ललना म्हणजे पत्नी, म्हणजे देवांगना, म्हणजे देवस्त्रिया, ज्यामध्ये रंभा, अप्सरा येतील किंवा देवतांच्या पत्नी येतील. तर ह्या अमर ललना आलोकौत्सुक्यात. तर आलोको दर्शनोद्यतः इष्टार्थोद्युक्तः उत्सुकतः. तर ह्या देवता स्त्रिया ज्या आहेत ते सुद्धा तुझं लावण्य अवलोकन करण्यासाठी अतिशय उत्कंठित होतात. तेव्हा जेव्हा त्या उत्कंठित होतात तेव्हा काय होतं, तर तपोभिही दुष्प्राप्याम अपि. तर तेव्हा त्या शंकराची मनाने समाराधना, उपासना करतात आणि तपोभिर दुष्प्राप्याम म्हणजे योग, याग, तपश्चर्या इत्यादी साधनाने सुद्धा मिळवण्यास कठीण असलेलं जे शिवपद आहे त्याची भक्तिपूर्वक उपासना करतात. ते शिवपद प्राप्त करून घेतात, शिवत्व प्राप्त करून घेतात. गिरीश सायुज्य पदवी मनसायांती. तर मनाने ते शिवतादात्म्य, शिवाशी ऐक्य, शिवशक्ती ऐक्य मनाने ते आपण मिळवत आहोत, अशा स्वरूपाचं अशासाठी त्या प्रयत्नशील राहतात. का, तर ह्यामागं काय भाव आहे. तर प्रथम पहा की सायुज्य पदवी मी ह्या ठिकाणी म्हणलेलं आहे. तर सायुज्य आपणा सर्वांना ठाऊक आहे की हिंदू संस्कृतीमध्ये 4 प्रकारच्या मुक्ती सांगितलेल्या आहेत, ज्यामध्ये प्रथम समीपता आहे. तर देवाचं सानिध्य मिळवणे. तुकाराम महाराज, नामदेव महाराज, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज हे सगळे लोक ह्यांच्या समक्ष नित्य देवता उपस्थित असत. एकनाथ महाराज यांच्या द्वारामध्ये दत्तात्रय उभे असत. तर ह्यांना साक्षात देवतेचे निरंतर सानिध्य असे. ती समीपता ही मुक्ती त्यांना प्राप्त झालेली होती. दुसरी आहे सलोकता. तर सलोकता म्हणजे सहनिवास. तर त्या देवतेच्या म्हणजे देहत्यागानंतर त्या देवतेच्या लोकामध्ये जाऊन त्या देवतेच्या अखंड सेवेमध्ये रममाण होणे. त्या देवतेच्या म्हणून विष्णू भक्त हे विष्णुपदास जातात, कृष्ण भक्त हे गोलोकास जातात आणि शिव उपासक असतात हे कैलासाला जातात. म्हणून आपण कैलासवासी, वैकुंठवासी असं लिहितो. कारण आता ह्या देहत्यागानंतर आपले पूर्वज आहेत हे त्या विष्णूंच्या उपासनेमध्ये आता रममाण आहेत, विष्णूंच्या पदाशी त्यांचा विलय झालेला आहे, असा आपली त्यामागं पारंपरिक एक श्रद्धा असते. तर ही सलोकता आहे. आपण हा मृत्यूपरांत झालेला भाग आहे. परंतु काही भाग आता तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले, तर त्या ठिकाणी साक्षात विष्णूंशी ते विष्णूंचा त्यांना सलोकता प्राप्त झाली. विष्णू लोकास, वैकुंठ लोकास ते त्यांना हरी घेऊन गेले. यानंतर ती पुढची मुक्ती ती स्वरूपता. तर देवरूप प्राप्त होणे, देवरूप होऊ सगळे असं आपण पहा. काही ठिकाणी असे उल्लेख असतात की यमाचे दूत आले, विष्णू दूत आले, तर ते विष्णूंचे दूत हे विष्णूसारखे दिसत असतात, यमाचे दूत यमासारखे दिसत असतात, हे उल्लेख आहेत. तर हे त्या ठिकाणी राहिलेले जे जीव आहेत, जे त्यांच्या मर्जीतले, त्यांच्या कृपेतले जीव आहेत, ते देवांकडे पाहत देवांच्या उपासनेत तन्मयता, तादात्म्य पाहून देवरूप झालेले असतात.
तर अशी मुक्ती जी असते त्याला सरूपता किंवा स्वरूपता म्हणतात. आणि सरते शेवटी सर्वात जी शेवटची आहे तिचं नाव सायुज्य मुक्ती, ज्याचा उल्लेख आचार्य महाराजांनी या ठिकाणी केलेला आहे. तर सायुज्यता म्हणजे देवतामय होणे, देवता तादात्म्य पावणे. तर आपली उपास्य देवता जी शिवशक्ती ऐक रूपिणी ललितांबिका जी आहे तिच्याशी एकात्म होणे, तिच्यामध्ये आपल्यामध्ये द्वैत न राहणे. समयाच्या श्रीविद्येचं हे अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी हा पॉईंट आहे की मंत्र देवता गुरु आणि साधक ह्या सर्वांमध्ये ऐक्य आहे अशी भावना ठेवूनच ही उपासना जपजाप्य करण्याची पद्धत आहे. तर महात्रिपुर सुंदरी माता तिचं साक्षात शब्दरूप असलेला श्रीविद्येचा उपासना मंत्र, ते देणारे आपले गुरु आणि आपण साधक हे सर्वजण एकच आहोत, एकच तत्व आहे असा विचार ठेवूनच आपल्या इथं साधना करण्याची पद्धत आहे. तर अशा प्रकारे ते म्हणतात की गिरीश सायुज्य पदवी. तर गिरीशाशी म्हणजे परमशिवांशी ते सायुज्य मनाने योजतात, त्यासाठी प्रयत्नशील राहतात. तर सायुज्य म्हणजे आपण पाहिलं की शिवाशी ऐक्य होणे. शिवाशी ऐक्य झाल्यानंतर त्यांना काय कळणार आहे, तर महात्रिपुर सुंदरी ही शिवाची अर्धांगी आहे, अर्धनारीश्वरी आहे. तर शिवाच्या अर्ध्या शरीरामध्ये ती असते, शिवांच्या ती नेहमी सानिध्यात असते, शिवांच्यावरती परमप्रेम करते. तर तिचा खरं स्वभाव, खरं स्वरूप, खरं तत्व हे शिवांशिवाय इतर कोणालाही ठाऊक नाही आहे. तिचं स्वरूप, तिचं दिसणं, तिचं असणं या सगळ्या गोष्टी फक्त शिवांशिवाय कोणालाही ठाऊक नाहीत. तर आपण जर शिवमय झालो तर आपल्याला निश्चित ललितांबिकेचं सर्व तत्व, स्वरूप, ध्यान, महात्म्य कळू शकतं असा ह्यात भाव आहे. हाच भाव समयाचारामध्ये सांगतात. ज्या 5 या ठिकाणी ऐक्य सांगितलेलं आहे ते त्यांना शिवेन सहसा सामीप्यम. तर म्हणून या ठिकाणी शिवत्रिकोण आपल्याकडे करून पूजा करण्याची पद्धत आहे. तर ह्याप्रमाणे शिवरूप मनुष्य झाला असता त्याच्या ठाई असणारी एकमय जी ललितांबिका आहे तिचं त्याला अस्तित्व त्याच्या शरीरामध्ये राहतं, तिचा वरदहस्त, तिची कृपा ही त्याला प्राप्त होते. तर अशा प्रकारे ह्या एका उदाहरणात त्यांनी दिलेलं आहे की तुझं सौंदर्य ब्रह्मादिक देवता देखील कसं तरी जाणू शकतात, त्यांचं वर्णन करू शकतात. ह्यासाठी स्वर्गलोकीच्या देवतांच्या ज्या अंगना आहेत, ज्या स्त्रिया आहेत, पत्नी आहेत, त्या तुझ्या दर्शनाच्या उत्सुकतेमुळे शिवाशी सायुज्य पदवी प्राप्त तपानी देखील दुष्प्राप्य असणारी, जपजाप्य करून सुद्धा साध्य होणारी शिवाशी जी सायुज्य पदवी मुक्ती आहे ती प्राप्त करून घेण्यासाठी अतिशय प्रयत्नशील राहतात. मनाने सारखी शिवाच्या उपासनेमध्ये असतात, कारण त्यांना तुला प्राप्त करायचं असतं, तुला त्यांना भेटायचं असतं. तर अशा प्रकारे थोडक्यात त्रिपुर सुंदरी मातेच्या सौंदर्याचा आस्वाद भगवान सदाशिवच घेऊ शकतात. म्हणून त्या उपासनेने शिवतादात्म्य प्राप्त करून मातेच्या सौंदर्याचा आस्वाद घेतात. हे माते, मी तुझ्या सौंदर्याचं काय वर्णन करू असं आचार्य महाराज या ठिकाणी आपली भावना मांडत आहेत. तर या ठिकाणी हा 12व्या श्लोकाचा आपला व्याख्यान होत आहे पूर्ण. तर या ठिकाणी चतुर्थ चक्रेश्वरी सर्व सौभाग्यदायक चक्र जी त्रिपुर वासिनी मंत्र जे आहे तो या ठिकाणी प्रगट केलेला आहे असं या गुढार्थामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर याचं फळ सांगत असताना मूकोपी कवीर भवेत, विद्या, वक्तृत्व आणि लोकवशित्व. कोणत्याही विद्या प्राप्त होणे, वक्तृत्व शैली ज्यामध्ये वाचा प्रभुता असते किंवा स्पष्ट बोलणे, आपले विचार यथार्थपणे नेमकेपणाने मांडता येणे, अशासारख्या गोष्टी ह्या श्लोकाच्या आणि यंत्राच्या उपासनेनं प्राप्त होतात. तर हे यंत्र शुद्ध उदकावरती लिहावे. नंतर 45 दिवसपर्यंत दररोज ह्या यंत्राच्या समोर बसून त्याची पूजा करून ह्या श्लोकाचा 1000 जप करावा. मधू म्हणजे मधाचा यासाठी नैवेद्य दाखवावा आणि दररोज ते जल, ते पाणी प्यावं. या योगे असं अतिशय मोठं फळ दिलं की मूकोपी कवीर भवेत. जो मूढ असेल, जो मूकस्तंभ असेल, तो देखील वाचस्पती होतो, कवी होतो, असं ह्याचं फळ आहे. तर अशा प्रकारे ह्या श्लोकाचा विद्यार्थी लोक किंवा वक्तृत्वाशी संबंधित असणारे जे काही आपले भारतीय असतात, लोक असतात, तर त्याचा जरूर चा अनुभव घेऊ शकतात. तर जपाक्षर नेहमीप्रमाणे त्वम हे आहे, जपसंख्या 1000, जपस्थान मूलाधार आणि पंचांग पुरस्चरण करावं असं ह्या ठिकाणी याबद्दल सांगितलेलं आहे.
तर याचं आणखीन काव्यमय वर्णन करताना, तेरी अनुपमता सुंदरता के दर्शन को उत्सुक बनकर, उर्वश्यादि देव कामिनिया मन ही मन दृढ़ चिंतन कर, कठिन तपस्या के द्वारा भी दुर्लभ शिव सायुज्य विरल, पा लेती है भगवती तब ब्रह्मादि कवींद्र यद्यपि अविरल, करते हैं प्रयत्न फिर भी क्यों कर वर्णन कर पाएंगे, तेरी सुषुम्ना की तुलना किससे मैया कर पाएंगे. या ठिकाणी अतिशय भावपूर्ण अशा या काव्यानंतर 12व्या या श्लोकाचं व्याख्यान या ठिकाणी पूर्ण होते. नमस्कार. श्रीमात्रे नमः. सौंदर्य लहरी श्लोक क्रमांक 13. महात्रिपुर सुंदरी ही स्वतः अत्यंत सुंदर आहे आणि तिचं वर्णन ब्रह्मादिक देवता देखील अतिशय प्रयासानं महत प्रयासानं करू शकतात. तर तिच्या यथार्थ अनुभूतीसाठी शिवोपासना करून दुष्प्राप अशी शिवसायुज्यता मिळवण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. असं आचार्य महाराजांनी मागच्या श्लोकामध्ये सांगितलं की तिचं स्वरूपसुद्धा पाहणं किती दुर्लभ आहे आणि किती मोठी ती एक उपलब्धी आहे. हे सांगत असताना आचार्य महाराज पुढं सांगतात की अशी तुझ्या सौंदर्याचं वर्णन देवता देखील करू शकत नाहीत, परंतु तुझा ज्याच्यावर कृपा कटाक्ष होतो, संसार पंक निर्मग्न समुद्धरण पंडिता, तुझं हे एक वैशिष्ट्य आहे की कुठल्या तरी भक्तानं तुझ्याकडं तुझी करुणा भाकून आपल्या असलेल्या ह्या सांसारिक बुद्धीतून मिथ्या प्रपंचवादातून कधीतरी उपरती प्राप्त होऊन विवेक लाभून तुझ्याकडं यावं आणि तू त्याच्याकडं पाहावंस अशी तू नाहीस, कारण तू आई आहेस. त्यामुळे संसार पंक निर्मग्न समुद्धरण पंडिता, संसाराच्या या चिखलामध्ये जे रत आहेत मग्न आहेत त्यांना देखील तू उद्धरून देतेस. कारण तुला कल्पना आहे की जरीही या माझ्या मुलाला ह्या वृथा मिथ्या गोष्टीमध्ये जरी आनंद वाटत असला तरी हे सत्य नाही आहे. परिणामे विषोपमम, तर ह्याला हे विषकारकच आहे, ह्याला हे लाभकारक नाही आहे. आणि ह्या एका मातेच्या हृदयामुळं तू त्याचं उद्धरण करतेस. त्यामुळे तुझा ज्याच्यावरती कृपा कटाक्ष पडतो तो उद्धरून जातो. एक त्याचा लौकिक लाभ या ठिकाणी मांडताना महाराज म्हणतात की ज्याला प्राप्त होतो तर तो अतिशय मनोहारी आणि त्रिभुवनामध्ये आकर्षक अनुपम लावण्यवंत होतो. याबद्दल आचार्य महाराज म्हणतात. श्लोक क्रमांक 13. नरम वर्षीयांसम नयन विरसम नर्मसुजडम, तवापांगालोके पतितमनुधावन्ति शतशः, गलद्वेणीबन्धाः कुचकलशविस्रस्तसिचया, हठात्र्युट्यत्काञ्चो विगलितदुकूला युवतयः, नरं वर्षीयांसं नयनविरसं नर्मसुजडं, तवापांगालोके पतितमनुधावन्ति शतशः, गलद्वेणीबन्धाः कुचकलशविस्रस्तसिचया, हठात्र्युट्यत्काञ्चो विगलितदुकूला युवतयः. अन्वय. हे भगवती, वर्षीयांसम नयनविरसम नर्मसुजडम, तवापांगालोके पतितं नरम, शतशः युवतयः गलद्वेणीबन्धाः कुचकलशविस्रस्तसिचयाः, हठात् त्रुट्यत्काञ्च्यः विगलितदुकूलाः अनुधावन्ति. या ठिकाणी महाराज म्हणतात, तर ह्याचा एक शाब्दिक अर्थ असा आपल्याला पाहता येईल
स्वामी म्हणतात, हे आई त्रिपुर सुंदरी, मनुष्य वर्षीयांसम म्हणजे अतिवृद्ध जरी झाला, तो नयन विरसम, नयनाभ्याम विरसम, मंद दृष्टी, डोळ्याला दिसत नाही आहे, ज्याला दृष्टिदोष प्राप्त झालेला आहे, किंवा नरमसु जडम, रतिकलासु जडम, अतिमूढम, गलित यौवनम, ज्याचं यौवन पण संपलेलं आहे, जो दिग्मूढ झालेला आहे, असा मनुष्य जरी असला तर नयनविरसम पण म्हणलेला आहे, डोळ्यांनी ज्याला पाहवत नाही आहे, विद्रूप आहे, किंवा त्याला पण डोळ्याला काही दिसत नाही आहे. तर जो शृंगाराच्या कलांमध्ये अनभिज्ञ आहे, जड आहे, तरी देखील तवापांगालोके, तुझ्या कटाक्ष वीक्षणानं, कृपा कटाक्षाच्या प्राप्तीनंतर तो मनुष्य शतशः, तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुझा कटाक्ष त्याच्यावर प्राप्त झाला असता शतशः युवतयः, शेकडो युवती, आणि शतशः म्हणजे भूर्भुवस्वर लोकस्थिता सर्वा, त्यांनी असं म्हणलेलं आहे. तर त्रिभुवनातल्या सुंदरी ह्या गलद्वेणी बंधाहा, ज्यांचे वेणीबंध सैल झालेले आहेत, कुचकलश विस्त्रस्त सिचया, तर ज्यांची वस्त्र देखील गलित झालेली आहेत, हठात त्रुट्यत कांचहा, तर कंबरपट्टे ज्यांचे सैल झालेले आहेत आणि ज्यांना वस्त्राचंही भान नाही आहे, अशा तुझ्या मागून अनुधावंती. तर त्या जड असणाऱ्या, ज्याच्यावर तुझी कृपा झालेली आहे, असा तो वृद्ध जड विद्रूप जो शृंगार अनभिज्ञ आहे, त्याच्यात पण तुझी कृपा त्याला लाभली असता तो इतका आकर्षक होतो, इतका सुंदर होतो, इतका मनोहारी होतो की त्या सर्व त्याच्या मागं धावू लागतात. तर थोडक्यात काय, तर तुझ्या कृपा कटाक्षाने तुझा भक्त अत्यंत आकर्षक, सुंदर, रमणीय होतो. तर हे महात्रिपुर सुंदरीच्या उपासनेचं हे एक लौकिक फळ पण मानलं जातं. पण ह्याबरोबर आपल्या शक्तिपाताचे महाआचार्य विष्णुतीर्थ स्वामी महाराजांनी जी टीका लिहिली आहे यावरती, ते सांगतात की तुझी कृपा ज्याच्यावर झालेली आहे, याचा अर्थ असा असतो, गुरूंच्या कृपेने ज्याची शक्ती जागृत झालेली आहे आणि ज्याची शक्ती त्याच्या साधनेच्या परिश्रमानं ऊर्ध्वगामी झालेली आहे, त्याला शक्तीचे वेगवेगळे अनुभव येत आहेत, त्याच्या शरीरभर त्या शक्तिसंचाराच्या लहरी जात आहेत, आणि पूर्णपणे त्या दैवी लहरीनं त्याचं शरीर असं होतं की तो कितीही जरीही विद्रूप असला, कितीही तो गलित यौवन असला, तरीसुद्धा त्या शक्तीच्या सामर्थ्यानं, त्या शक्तीच्या रसानं त्याचं शरीर असं उथंबून जातं की तो नवयुवकाप्रमाणे दिसू लागतो, तो सर्वांना हवा हवासा वाटू लागतो, तो आकर्षक होतो आणि सर्व लोक त्याच्या मोहात पडतात. हे त्याच्या शरीरावरती उमटणारं एक शक्तिपाताच्या साधनेच्या सिद्धीचं एक लक्षण आहे. तर अशा प्रकारे हे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर देवीचा कटाक्ष प्राप्त झाला असता असमर्थ मनुष्य देखील कसा सामर्थ्यवान होतो, मनोहारी होतो आणि तो आकर्षक होतो, हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी या श्लोकाचं जे फळ आहे ते, तत्पूर्वी आपण ह्याचा गूढार्थ पाहत असताना पंचमचक्रेश्वरी म्हणजे सर्वार्थ साधक चक्र जे श्रीचक्रामध्ये आहे, 5वं चक्र, तर त्याची त्रिपुराश्री ही जी देवता आहे, त्या त्रिपुराश्री देवतेच्या पदाचा म्हणजे बीजाक्षराचा यामध्ये सिद्धी केलेली आहे. ह्यामधून ते मांडलेलं आहे असं एका टीकेमध्ये सांगितलेलं आहे. यानंतर ह्या क्रमांक 13 असलेल्या श्लोकाचं फळ काय आहे, तर रोगी वृद्ध जरी तो असला तरी त्याचं शरीर आकर्षक आणि चांगलं होतं आणि निरोगी सशक्त होतं. हा यामागं अतिशय मोठा अनुभव आहे. इथं या ठिकाणी त्यांनी फळ मांडलेलं आहे. तर यासाठी सोबत दिलेलं जे यंत्र आहे, ज्यामध्ये जे चतुष्कोण आहे, ज्यावरती क्लीम क्लीम ही बीजे वरती खालती 3 आहेत, अशी 6 आहेत आणि मध्यभागी साध्यम असं लिहिलं आहे. अशा प्रकारे हे यंत्र आहे. तर हे यंत्र त्रपू म्हणजे शिस किंवा कथिल याच्यावरती निर्माण करायचं आहे आणि साधारण 6 दिवसपर्यंत याची पूजा करायची आहे आणि
दररोज या श्लोकाचा 1000 श्लोकाची आवर्तन त्यासमोर करायची आणि नैवेद्यासाठी गूळ, नारळ, केळ यांचं मिश्रण नैवेद्य दाखवावा आणि जपांती हे पूर्ण अनुष्ठान संपल्यानंतर ते यंत्र आपल्या गळ्यात धारण करावं. याने आयुष्य प्राप्त होतं, शरीर सुदृढ आकर्षक होतं, नंतर इच्छित वधू प्राप्त होते. अशा स्वरूपाचा या ठिकाणी फळ मांडलेलं आहे. आपण हे जाणतो की अशा स्वरूपाचे कोणतेही जे आपल्या आचार्यांनी सिद्धांनी जे तांत्रिक आपल्याला गोष्टी सांगितलेल्या आहेत, तंत्रशास्त्री सांगितले आहेत, यासाठी त्याचं आचरण शुद्ध हवं आणि मार्ग अत्यंत सुयोग्य कायदेशीर हवा, ज्याला शास्त्रामध्ये म्हटलं जातं की दैवी मार्ग हवा. ही आपण नेहमी गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आहे. तर जपाक्षर नम, जपसंख्या 1000, जपस्थान मूलाधार आणि हवन इत्यादी पंचांग पुरस्चरण करावं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर नर वह चाहे कितना भी बूढ़ा हो, पूहड़ हो जड़ हो, काम तंत्र में काता हो, आंखों से रोगी अनगढ़ हो, बनता है यदि लक्ष्य कटाक्ष दृष्टिका तेरी तो शतशः, धावित होती है उसके पीछे युवतियाँ प्रेम परवश, खुले केश बंधन कुच कलशो पर से खिसल फिसल पड़ते, आंचल आकस्मात टूटे रचना कलाप आओ खुल जाते, पाटंबर जैसे तैसे संभालती हुई श्रीमाते. अशा या ठिकाणी या श्लोकाचं अतिशय उत्तम शब्दामध्ये, नेमक्या शब्दामध्ये आपण आता वर्णन पाहिलं आणि ह्या ठिकाणी या क्रमांक 13 या श्लोकाचं या ठिकाणी व्याख्यान पूर्ण झालेलं आहे. श्रीमात्रे नमः.